नमस्कार, श्री स्वामी समर्थ. ब्लॉग प्रणिता दत्तो अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आहे भोगी आणि भोगी सणानिमित्त आज आम्ही आवरून असं गावात चाललोय. मी, मम्मी, भैया आणि खण वाण अजून काय काय भोगीचं म्हणजे संक्रांतीला जे जे साहित्य लागतंय ते आणायचं आहे. मग त्यासाठी खरेदीसाठी चाललोय आम्ही आता. माल संपला होता यांचा. मला जागाच नाही. जखण्यालाच लय काय लागायला 30 रुपये 20 रुपये. असला आणण्यापेक्षा अजून 2-4 आणले ऐकत नाही. मला टेन्शनच येते असं कमी माल पडल्यावर आता टेन्शन. 20 रुपये. हॅलो काय करते काय लवकर माल माल विकायचा. 20 रुपये 20 रुपये 12 वर्ष झाली. आय कोण आहे संपलाय सगळा इकायला. ते आता मोठं नाही थोडं मोठं नाही बंद केलं. बारके घेतले मम्मी. कुठे आमच्या पोराला कुठे बघायची. बाजार कोण आली आता घरला जाताना घेऊ. कुठे गेलं वाटतं तिथली आजी आली मला तरी पण आता संपली. एवढंच राहिलंय. 30 रुपये. आता तुळशीला घालते का. तुम्हाला 400 रुपये दिले तर मला 80 रुपये परत द्यायचे. पलीकडे सर
सुपारी नसते नमस्कार सगळ्यांना, ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे मकर संक्रांत। तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आम्ही आज कशी तयारी केली ती दाखवणार आहे। म्हणजे पूजा झाली खणाची आणि मम्मी पुरणपोळी अजून बरंच काय पदार्थ बनवलेत। अजून खण वाण सगळं व्यवस्थित मांडणी करून झाले। देवाची पूजा घरातलं सगळं काम झालेलं आहे। तर बघूया काय का झालंय, कसं केलंय ते। आमची देवाची पूजा आम्ही अशी केलेली आहे। मस्त सुंदर अशी रांगोळी घातलेली आहे। बागेतली फुलं आणून देवाला वाहिलेली आहेत। आणि त्याच्यानंतर इथं ही माझी मावशी आहे आणि मावशीचा पण खण आम्ही पोचतो प्रत्येक वर्षी। तर हा मम्मीचा खण आणि त्या खणामध्ये वाण टाकून अशी व्यवस्थित पूजा करतात। तर 5 खण घेतलेले आहेत ते मम्मीचे आणि 5 खण आहेत ते मावशीचे आहेत। आणि ह्या खणाची पण अशी पूजा करतो आम्ही। आणि ही इडा आहेत, हो ना मम्मी? हां, 5 पानं सगळं म्हणजे 5 असतात। सगळ्या 25चा विडा आहे आणि त्याच्यामध्ये 5 सुपाऱ्या, 5 हळकुंड, 5 खारकी, 5 वेलदोडे, 5 लवंग, 5 खोबरं, 5 बदाम, असं जे 5, 7, 9, 11 जे आपल्याकडे आहे ते ठेवून त्याची अशी पूजा केली जाते। हळकुंड ठेवलं जातं, म्हणजे असे प्रत्येक पानावरती, ह्या पानावरती 5 पानं, 5 सुपाऱ्या, सगळं 5 हे 5 म्हणजे 25चा इडा टोटल होतंय। तर ते आणि जी पूजा केलेली आहे खणाची त्याच्यासमोर आम्ही अशी मस्त आज फुलांची सुंदर अशी रांगोळी घातलेली आहे। आणि इकडं जे आपण ओटी भरतो वाणाची, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, जर आमच्या इकडं तर शिवारामध्ये सगळं असं गाजर, बोर, परत ऊस आहे, डाळं आहे, अजून काय ग मम्मी? गाजर सांगितलंय। हे त्याला काय म्हणते ते? ज्वारीचा हुरडा, म्हणजे ज्वारीचा हुरडाच म्हणतात त्याला। आणि हरभरा शेतातला, म्हणजे शिवारात जे आहे ते ओटी भरण्यासाठी आणतो आणि असं सुपामध्ये भरून ठेवतो। म्हणजे प्रत्येक वेळेस आपण तांदूळ आणि त्याच्यासोबत खारीक वगैरे किंवा असं गव्हाची ओटी भरतो। पण ह्या सणाला असं शेतातलं जे धान्य आहे त्या धान्य किंवा फळं आहेत त्या फळांनी अशी ओटी भरली जाते। तर ते ओटीचं सामान हे आहे। आणि आजची आमची अशी सुंदर
पूजा केलेली आहे खणाची वाणाची खणवाण ठेवून. आणि इकडं तयारी चालू आहे मम्मीची. नैवेद्य पहिल्यांदा देवाला नैवेद्य पुरणपोळीचा. तर इकडं पोळ्या बनवायला चालू आहेत. देवाला नैवेद्य अजून करायचं आहे. अजून बाकीच काय झाले? इथं पुरण झालंय, कणिक झाली, कणिक झाली आणि भात पण झालाय ना. बघू काय काय झालंय. तर भात झालाय, भजी झाली, तर वाव भजी झाले, ते पापड्या, ह्या पापड्या पण झालेत. आता पोळ्या लाटून घेते का? बरं ठीक. वाव किती ते नैवेद्य पण किती छान फुगलेत ना. अजून ववसायला जायचं आहे, आवरायचं आहे ना मम्मी. आणि हे बघा बछडा माझं किती छान झोपलाय. मम्मी ह्याला एक नैवेद्य कर ग. देव आहे काय म्हणा. आणि इथं बघा मस्त कटाची आमटी चुलीवरची मम्मीने केली. इथं भैया काय काय उचकत बसलाय. काय करतोय भैया? ती होय पाईपलाईन. शेतामध्ये पाईपलाईन करायचे ना, त्यासाठी असं किती चिगुरा काय काय ड्रीप, मला नाव पण माहिती नाही, ती मी सांगितली असती तुम्हाला. कॉक, टी, एल्बो, अजून काय काय रबर, असं काय 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 म्हणतात, सुलोचन, एक्सा, हे ते असं म्हणते ती. आणि भैया आता चाललाय शेतात ड्रीप करायला आमच्या शेतातलं. आणि मम्मी मी आता पोळ्या लाटून घेतो, है ना मम्मी. एक टम्म फुगलेली पोळी, छोटी पोळी केली गायला. पहिली पोळी गायला, दुसरी पोळी देवाला, तिसरी पोळी तुळशीला. अजून कशाला असते मम्मी? खणाला. हां, इथं खणाला पण नैवेद्य दाखवायचं असते. आणि फोटोला, फोटो म्हणजे माझी मावशीचा फोटो आहे, त्या फोटोला नैवेद्य दाखवायचं. दाखवून घे म्हणजे जेवायला बसायला त्यांना मोकळी होते. होय लाटतीच्या. बर ठीक आहे. ओके. काय करते? धाग्याच्यातल्या साड्या खराब आहेत. ते जवळ म्हणून बस. देऊ का?
कोणतं आलं होतं उशिरण. हा बरं इथनं तिथनं आलेलं तस कसं हे करायला तर येत काय सक्का भाव आलता मावस भावाच्या पोराची पत्रिका घेऊन. होय. झालंय म्हणा ये म्हणा. सासूबाईला तिथनंच कावळं उडवले तुला. सासूबाईला आपणच कावळं उडवत्या तिला भातची पत्र येऊ वाट ना काय. हा चालणं होईना गेलं आता. गजर घरात केलं काय. घरात वरनं फुलं आहे गुलाब. का ह्याचा नाही कसं इकडं ही वर्ण फुलं लावली होती होय. फुलाचं बी एक गजर आहे त्यात गुंडाळले नवीन साडी घेतली काय करायला हे होत नाही. पोचल्यावनी पोळल्यावनी होते अंगाला. अवघडले अवघडले. अण्णासाहेब कुठे गेला? अण्णासाहेब लवकर. ती राहिलंच की लुटायला. आजच लुटलं असतं. लुटायचं एकाला बघू सकाळपर्यंत बोलवून तेवढं संध्याकाळ.